नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीसीसी मध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या सब्जेक्ट बद्दल इन्फॉर्मेशन. तसंच आता जे पॉलिटेक्निक जे आहे हे तुम्ही एक तर पेपर इंग्लिश मध्ये देऊ शकता किंवा मराठीत देऊ शकता. बघा आता विद्यार्थी मित्रांनो, हे मी नाही म्हणत आहे, हे बघा महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ म्हणजे MSBT हिनं सांगितलेलं आहे. हे त्यांनी एक पुस्तक काढलेलं आहे, लर्निंग मटेरियल इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचं. कोड नंबर आहे 312312. आणि त्याच्यानंतर बघा, मराठी इंग्रजी द्विभाषिक माध्यम अभियांत्रिकी व तंत्रज्ञानातील दुसरे सत्र पदविका. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पॉलिटेक्निकचे जे जे पेपर्स आहेत, जर समजा तुम्हाला इंग्लिश मध्ये लिहिता येत नसेल तर तुम्ही मराठीत सुद्धा लिहू शकता. बघा आता MSBT ने जे लर्निंग मटेरियल दिलेलं आहे विद्यार्थ्यांसाठी, याच्यामध्ये टोटल ही मराठीमध्ये सर्व डेफिनेशन्स वगैरे सर्वच्या सर्व गोष्टी मराठीमध्ये. आणि हे फक्त इंजिनिअरिंग मेकॅनिक्सच नाही आहे, तर हे सर्व विषयाचं आहे. के स्कीम पासून हे सुरू झालेलं आहे, नवीन स्कीम आहे. त्याच्यानुसार बघा, आता बघा, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स पॉलिटेक्निक सेकंड सेमिस्टर ब्रँच मेकॅनिकल सिव्हिल ऑटोमोबाईल प्लास्टिक पॉलिमर. तर युनिट नंबर फर्स्ट आहे सिंपल लिफ्टिंग मशीन, तर याला मराठीमध्ये उचलण्याचे साधे यंत्र म्हणतात. सेकंड युनिट आहे अनालिसिस ऑफ फोर्सेस, बलाचे विश्लेषण. नंतर आहे इक्विलिब्रियम ऑफ फोर्सेस, बलाचे समतोल. फ्रिक्शन ऑफ फोर्सेस, बलाचे घर्षण. सेंट्रॉइड अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, केंद्रक आणि गुरुत्वाकर्षण केंद्र. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे स्टडी मटेरियल आहे, हे लर्निंग मटेरियल आहे, हे टोटल ही मराठीमध्ये तुम्हाला टोटल डेफिनेशन याच्यामध्ये मराठीमध्ये दिलेले आहेत. जर समजा तुम्हाला इंग्लिश मध्ये समजत नसतील तर हे स्टडी मटेरियल आहे. जर समजा तुमच्या जवळ नसेल तर तुम्ही मला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे मोबाईल नंबर, त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला मेसेज करायचा आहे. तुम्हाला मेसेज केल्याबरोबर हे पीडीएफ तुमच्या मोबाईल मध्ये. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एकदम सिंपल टॉपिक आहे, टोटली मराठीमध्ये. सिंपल लिफ्टिंग मशीन, तर सर्व इन्फॉर्मेशन याच्यात बघा. सिंपल मशीनचे दोन प्रकार आहेत, एक सिंपल मशीन, एक कंपाऊंड मशीन. म्हणजे साधी मशीन आणि कंपाऊंड मशीन, याची सर्वांची डेफिनेशन बघा. आता साधी मशीन, या प्रकारच्या मशीन मध्ये एफर्ट, तुम्ही इंग्लिश मध्ये पण लिहू शकता, काही मराठीत लिहू शकता, तुम्हाला जसं वाटेल तसं. एफर्ट देण्यासाठी फक्त एक बिंदू आणि लोड साठी एक बिंदू असतो, ही एक साधी यंत्रणा आहे. उदाहरणार्थ लिव्हर, स्क्रू, जॅक अशी जे मशीन असते. म्हणजे की बघा, आता आपल्याला एखादा जर लोड काय करायचा आहे, उचलायचा. मग आता लोड उचलण्यासाठी त्याच्यामध्ये काय राहतात, दोन पॉइंट राहतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल लिव्हर बघितली असेल तुम्ही, किंवा एखादी जर समजा तुम्ही रेल्वे स्टेशनवर गेले असताल तर ते कुली लोक ते सामान उचलतात, तर ते साधने, तर ते जे मशीन्स आहेत सिंपल सिंपल, तर ते म्हणजे आहे सिंपल मशीन. कंपाऊंड मशीन म्हणजे काय होते, नंबर्स ऑफ मशीन पासून तयार झालेल्या मशीनला, नंबर्स ऑफ सिंपल मशीन पासून तयार झालेल्या मशीनला कंपाऊंड मशीन म्हणतात. बघा, या प्रकारच्या मशीन मध्ये एफर्ट देण्यासाठी आणि लोड एकापेक्षा जास्त बिंदू असतात. उदाहरणार्थ कंपाऊंड मशीन म्हणतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल प्रिंटिंग, लेंथ मशीन, शिलाई मशीन, मिलिंग मशीन, कोणती पण. त्यानंतर क्रेन, नंबर्स ऑफ सिंपल मशीन पासून दिलेल्या मशीनला कंपाऊंड मशीन म्हणतात. म्हणजे की त्याला नंबर्स ऑफ काय राहतात, लोड साठी वेगवेगळे पॉइंट दिलेले असतात. मग लोड कशाला म्हणतात, एफर्टला उचलण्यासाठी लागणार साधन म्हणजे लोड. म्हणजे बघा आता, म्हणजे लोड म्हणजे होते जोर लावून उचलले जाणारे होतात. जोर म्हणजे एखादी ताकद लावून उचललं जाणार वजन म्हणजे लोड म्हणतात. तर हे सर्व डेफिनेशन तुम्हाला या स्टडी मटेरियल मध्ये अवेलेबल आहेत. MSBT न करून दिलेले आहेत. इथं लिहिलेलं आहे बघा, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन मुंबई. तर तुम्ही या आधारे, जर तुम्हाला इंग्लिश मध्ये लिहिता येत नसेल तर पेपर तुम्ही मराठीमध्ये लिहू शकता आणि चांगल्या प्रकारे लिहू शकता. जर तुम्ही अभ्यास करसाल तर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो नक्कीच चांगल्या मार्काने पास होसाल. आणि हा डिप्लोमा साधा सुद्धा नसून या डिप्लोमाच्या बेसवर तुम्हाला उच्च दर्जाची नोकरी लागणार आहे. क्लास 1 ची जे पोझिशन राहते त्या पोझिशनवर तुम्ही येणार आहात. त्यामुळे डिप्लोमा अत्यंत महत्वाचा आहे. जर तुम्हाला इंग्लिश मध्ये येत नसेल तर तुम्ही मराठीत सुद्धा करू शकता. जे गोष्ट समजा तुम्हाला एखादी गोष्ट समजत नसेल तर तुम्ही हे जे स्टडी मटेरियल आहे मराठीतून दिलेलं आहे, एकाच विषयाचं दिलेलं नाही आहे, प्रत्येक विषयाचं स्टडी मटेरियल मराठीमधून आहे. तर तुम्ही ते वाचू शकता. आणि त्याच्यानंतर जे तुम्हाला थेरॉटिकल, आता हा तसा न्यूमेरिकल सब्जेक्ट आहे, पण काही थेरॉटिकल सब्जेक्ट असतात तर त्याच्यामध्ये तुम्हाला खूप जास्त प्रमाणात फायदा होऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही पॉलिटेक्निकला असताल तर तुमचे जे मित्रमैत्रिणी
त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना पण लक्षात येईल की पॉलिटेक्निक सुद्धा आता मराठीतून सॉल्व्ह झालेलं आहे आणि त्याचं मटेरियल सुद्धा अवेलेबल आहे. कुठंच जायची गरज नाही, सर्व काही ऑनलाईन डाटा अवेलेबल आहे. आणि तुम्हाला काहीही समजा अडचण असली तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये माझा नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा आणि तुमचा प्रॉब्लेम सांगा, आणि प्रत्येक मेसेजचा मी तुम्हाला जे मदत लागेल आणि जे तुमचा प्रॉब्लेम असेल त्याचं मी सोल्युशन नक्की देणार. धन्यवाद.